Sunnet News. आपण म्हणले होते पहिले लोकसभामध्ये उमेदवारी लोकसभा उमेदवारीमध्ये आपण थांबले म्हणले होते की मुस्लिम समाजाने मतदान आम्हाला जास्त प्रमाणात केले नाही, परंतु यशपाल भिंगेंनी नांदेड शहरात नांदेड जिल्ह्यामध्ये थांबून त्यांना वर्गणी सुद्धा गोळा करून त्यांना थांबले होते, परंतु ते दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार झाले. त्याच्यावर काय म्हणणार? माझ्या बरोबर जे कार्यकर्ते राहतात त्यांचाच मी विचार करतो. सोडून गेले त्यांचा कशाला विचार? मला कॉमेंट करण्याची गरज नाही. त्याला 100 माणसापैकी एखादा दुसरा जाणारच. त्याच्यामुळे असं एखाद्याची चर्चा वर्तमानपत्रांनी आणि टीव्ही वाल्यांनी करावी ते मला फरक पडत नाही. किनवट जवळच आहे असं तेच म्हटलं ना. किनवटनी काय फरक पडला? आम्हाला काही फरक पडला नाही. त्याचे राजीनामा दिलेला आहे की अकलपट्टी झालेली आहे? स्टेट कमिटी बघून घेईल. परंतु सर कसं माहिती आहे का, या पक्षामध्ये काम करण्यासाठी इतर व्यक्ती उत्सुक आहेत आणि आतमध्ये येत आहेत इकडे, आणि त्यांच्यानंतर त्यांचं कुठेतरी त्या राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय परिक्षेत्रामध्ये वजन वाढल्यानंतर ते इतर पक्षाकडे जाण्याचा कल वाढलेला आहे. आणि त्या भिंगे जसा नांदेडमधून बाहेर पडला त्यांचा किती कार्यकर्ते असे आहेत तुम्हाला माहिती आहेत की ते आमच्या पक्षामध्ये आहेत? आता किती माहिती आहे तुम्हाला? मला 3-4 नाव माहिती आहेत सर. ती गेले का? जाणार अशी चर्चा आहे. चर्चा आहे, ठीक आहे. आता चर्चा करण्यासाठी आता चहा मिळत असेल तर त्यांनी चर्चा करावी. सर, विरोधकांकडून आरोप होतो की वंचित बहुजन आघाडी ही नेता बनवून फॅक्टरी आहे. याविषयी आपण नेता बनवू. आम्ही सरळ म्हणतो ना की आम्ही असा ट्रेंड करतो माणसाला. आज सुद्धा इलेक्शन मध्ये हिंमत असेल तर शरद पवारांनी त्यांच्या उमेदवाराला सांगावं ना की आमच्या समोर यावं म्हणून. मग असताना आम्ही फॅक्टरी आहोत आणि ते नुसतं ठेप आहे हे तरी लोकांच्या लक्षात येईल. फॅक्टरीच्या उत्पादनाचा फायदा दुसऱ्यांनाच होतो ना. फॅक्टरीच्या उत्पादनाचा फायदा नेहमी दुसऱ्यालाच होत असतो, फॅक्टरीला कधीच होत नसतो. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTubeवर सबस्क्राईब करा.